नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 5 ऑगस्टपासून श्रावण महिना चालू होणार आहे. या वर्षीच्या श्रावणामध्ये 5 सोमवार आहेत. श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यातील भगवान शंकरांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. भगवान शंकरांचा फोटो आपल्या घरी किंवा पूजेमध्ये नसतो. आपण पूजेमध्ये लिंग स्वरूपातच महादेवांची पूजा करतो. शिवलिंग हे वेगवेगळ्या प्रकारचे असते. कोणत्या प्रकारच्या शिवलिंगापासून कोणते लाभ मिळतात ते पाहू. मी सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये शिवलिंगाच्या विविध प्रकारचे वर्णन आहे. श्रावण महिन्यात भगवान शिवांच्या निराकार रूपाची पूजा केली जाते. श्रावणामध्ये भगवान महादेवांची पूजा असो किंवा महादेवांच्या शिवलिंगाची पूजा असो ती विशेष फलदायी असते. प्रथम आपण पारद शिवलिंगाची माहिती पाहू. पारद हा एक स्वयंपूर्ण धातू आहे. अनेक पुराणात पारद शिवलिंगाचे वर्णन आढळते. पारा आणि चांदीने बनवलेल्या शिवलिंगाला पारद शिवलिंग असे म्हणतात. पारद शिवलिंगाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या तंत्र मंत्र नकारात्मक प्रभाव दूर होतात आणि आपल्या सभोवतालच्या नकारात्मक ऊर्जेचाही नाश होतो. असे मानले जाते की महाकाल आणि महाकाली स्वतः पारद शिवलिंगाच्या उपासकाचे रक्षण करतात. श्रावण महिन्यात पारद शिवलिंगाची पूजा केल्याने आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते. पारद शिवलिंग आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवल्याने व्यवसाय वृद्धी होते. आर्थिक समस्या दूर होतात. घरामध्ये आपण पारद शिवलिंगाची स्थापना करू शकतो. जव आणि तांदळापासून बनवलेले शिवलिंग. श्रावण महिन्यात जव आणि तांदळापासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केल्याने शिवभक्ताला पुत्ररत्न प्राप्त होते. त्यामुळे ज्या जोडप्यांना मुले नाहीत त्यांनी जव आणि तांदळापासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा करावी. श्रावण महिन्यात जव आणि तांदळापासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केल्याने शिवशंकर प्रसन्न होतात आणि संतती प्राप्ती होते. खडीसाखरेचे शिवलिंग. हे शिवलिंग साखर किंवा खडीसाखरेपासून बनवले जाते. या शिवलिंगाची पूजा केल्याने आरोग्य चांगले राहते. आपण एखाद्या व्याधीने त्रस्त असाल तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण खडीसाखरेपासून बनवलेल्या त्या शिवलिंगाची पूजा करावी. दगडी शिवलिंग. बऱ्याच जुन्या मंदिरामध्ये दगडी शिवलिंग आहे. दगडी शिवलिंगाची नियमित पूजा केल्याने व जलाभिषेक केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सिद्धी प्राप्त होते. रत्नांपासून बनवलेले शिवलिंग. रत्नांपासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी शांती संपत्ती आणि वैभव वाढते. पार्थिव शिवलिंग. मातीपासून बनवलेल्या शिवलिंगाला पार्थिव शिवलिंग असे म्हणतात. कोणत्याही व्रताच्या प्राप्तीसाठी या शिवलिंगाची पूजा केली जाते. फळे आणि फुलांचे शिवलिंग. जेव्हा एखाद्या व्यक्तीला मालमत्तेच्या समस्येपासून मुक्त व्हायचे असेल त्यावेळी अशा शिवलिंगाची पूजा करावी. अन्नधान्याच्या संबंधी काही अडचणी असल्यास फुलांनी व फळांनी बनवलेल्या शिवलिंगाची पूजा करावी. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शिवलिंगाची पूजा केल्याने आपल्याला वेगवेगळे लाभ होतात. तर तुम्ही या श्रावण महिन्यात भगवान शंकरांची भरपूर पूजा करावी व त्याचा लाभ घ्यावा. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.